हो. आजचं जे मेडिटेशन आहे, थर्ड आय ऍक्टिव्हेशन. थर्ड आय. ओके. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं आज्ञा चक्र आहे. आज्ञा चक्र जे आपली इंट्युशन पॉवर, आपली अंतर्ज्ञान पॉवर जी आहे ती या चक्रावरती डिपेंड असते. हे हे जे चक्र आहे हे आपल्या अंतर्गत शक्ती वाढवते, आपली लॉजिक पॉवर वाढवते. म्हणून हे चक्र खूप महत्वाचे आहे. म्हणजे आपल्याला डिवाइन बरोबर, युनिवर्स बरोबर कनेक्ट करण्यासाठी, युनिवर्स बरोबर अलाइन होण्यासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. म्हणजे जे आता आपण मॅनिफेस्टेशन वगैरे करतो त्याच्यामध्ये हे चक्र ऍक्टिव्हेट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपलं जे युनिवर्स बरोबर अलाइन होण्याचे जे फ्रिक्वेन्सी जी आहे ती मॅच होण्याचे जे चान्सेस आहेत ते ह्या चक्रावरती अवलंबून असतात. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण या चक्र ऍक्टिव्हेट करतो, आज्ञाचक्र जेव्हा ऍक्टिव्हेट करतो तेव्हा आपल्यातले विचार, जे संकुचित विचार किंवा लिमिटेशन, विचारांचे लिमिटेशन्स आहे ते कमी होतं. आपली विचारांची व्यापकता वाढते, विस्तृत विचार करण्याची शक्ती वाढते. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा एक लिमिटेशन्स मध्ये किंवा लिमिटेड विचार नाही करत आपण, तर ती गोष्ट करताना त्याचे परिणाम इतर कोणत्या कोणत्या गोष्टीवर कशा कशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात त्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला काही अगदी कमी वेळामध्येच आपण करू शकतो. म्हणजे पूर्ण त्या गोष्टीच्या आतमध्ये जाऊन कशा प्रकारे ते काम करेल, कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती कशा कशा प्रकारे ते वर्क करेल, कशा प्रकारे त्याचे परिणाम दिसतील, इन फ्युचर त्याचा काय परिणाम होईल, अगदी कमी वेळामध्ये आपण त्या गोष्टीवरती विचार करून डिसिजन घेऊ शकतो. आणि घेतलेले निर्णय हे 99% परफेक्ट आणि बरोबर असतात. हे जेव्हा आपलं हा थर्ड आय चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं तेव्हा. ओके. तर हे चक्राचा कलर आहे इंडिगो, म्हणजे थोडा निळा, निळा कलर, निळा जांभळा कलर. ओके. तर आज जे आपण जे मेडिटेशन घेणार आहोत ते फक्त एक मेडिटेशन नाहीये, ते आपली इंट्युशन पॉवर, आपली मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवणारं मेडिटेशन आहे. एक पॉवरफुल मेडिटेशन आहे. एक 20 ते 25 मिनिटं वेळ घेईल, पण हे मेडिटेशन आपण रेग्युलर जर 11 ते 21 दिवस प्रॅक्टिस केला तर आपल्या इंट्युशन पॉवर वाढण्यासाठी मदत होते, आपले थर्ड आय चक्र ओपन होण्यासाठी मदत होते. आणि 100% आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील. जे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी ज्या प्रकारचे अलाइनमेंट युनिवर्स बरोबर असायला पाहिजे ते तुम्हाला आपोआप तुमच्यामध्ये आल्याचं दिसायला लागेल. म्हणजे मॅनिफेस्टेशन आपण जे एवढं म्हणतो ठीक आहे, पण त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कोर्सेस वगैरे घेतो, पण त्याच्यासाठी नेमकं मनाची सिच्युएशन तशी, मनाची अवस्था तशी व्हायला लागते अगोदर, जेणेकरून आपण त्या शक्ती बरोबर, त्या युनिवर्स बरोबर जे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे तो सेट करण्यासाठी हे आपल्यामध्ये आपले माइंड अगोदर चेंज करावा लागतो. तो या मेडिटेशनमुळे आपोआपच आपल्यामध्ये होणार आहे. आजचं मेडिटेशन आपण चालू करूया. ह्याच्याबरोबर इंट्युशन मास्टरी हे जे मेडिटेशन आहे आपली अंतर्गत शक्ती जागृत करणारं एक मास्टरी असं हे मेडिटेशन आहे. आपली डिसिजन क्लॅरिटी वाढवणारे मेडिटेशन आहे आणि आपली मॅनिफेस्टेशनची अलाइनमेंट तयार करणारं हे मेडिटेशन आहे. आणि हे आतून, अगदी आतून आपल्याला खोलवर बदलणार आहे, आपल्याला अलाइन करणार आहे. ज्या प्रकारची माइंडची माइंडसेट असायला पाहिजे त्या प्रकारचं माइंडसेट हे आपोआप या मेडिटेशनमुळे होणार आहे. ठीक आहे. तर प्लीज क्लोज युअर आईज.
Sit straight. Shoulder relax. Inhale. And exhale. Again, inhale and exhale. नॅचरल ब्रीदिंग वरती फोकस करा. जो तुमचा सामान्य श्वसनाची क्रिया आहे त्याच्यावरती लक्ष द्या. श्वासांच्या क्रियेमध्ये कोणताही उतार चढाव करू नका. जो जसा आहे तसाच फक्त निरीक्षण करा. हळूहळू श्वास पोटापर्यंत आत घ्या. फील करा एका लाईट मध्ये श्वास पोटापर्यंत जात आहे. श्वास आत घेतल्यावर पोट वरती फुगेल. फील करा श्वास पोटामध्ये. 4 to 5 सेकंड होल्ड करा आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा. श्वास पूर्ण बाहेर सोडल्यानंतर पोट आत जाईल. पुन्हा एकदा श्वास पोटापर्यंत आत घ्या. फील करा श्वास पोटामध्ये. होल्ड 4 to 5 सेकंड होल्ड आणि हळूहळू श्वास पूर्ण बाहेर. पुन्हा एकदा श्वास पोटापर्यंत आत घ्या. पोट वरती येईल. होल्ड करा. फील करा श्वास पोटामध्ये आणि हळू श्वास बाहेर. आता नॉर्मल ब्रीदिंग. प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. दोन्ही तळपायांकडे लक्ष द्या आणि शिथिल करा. दोन्ही पायांच्या पोटऱ्यांकडे लक्ष न्या आणि शिथिल करा. दोन्ही पायाच्या मांड्या शिथिल करा. रिलॅक्स. पोटाचा खालचा भाग रिलॅक्स करा. पाठीचा खालचा भाग रिलॅक्स. पोटाचा वरचा भाग रिलॅक्स. पाठीचा वरचा भाग रिलॅक्स. छाती रिलॅक्स. शोल्डर रिलॅक्स. दोन्ही खांदे
रिलॅक्स सोडा. दोन्ही हात रिलॅक्स. मान रिलॅक्स. चेहऱ्याचे मसल्स रिलॅक्स. दोन्ही डोळे रिलॅक्स करा. कपाळ रिलॅक्स. डोक्याचा वरचा भाग म्हणजे माथा रिलॅक्स. पूर्ण शरीर जमिनीकडे अलगद रिलॅक्स सोडून द्या आणि फोकस फक्त श्वासावरती आणा. यावेळी तुम्ही फक्त श्वास आहात. श्वासाबरोबरच राहा. श्वास आत घेताना होणारा थंड स्पर्श फील करा. श्वास बाहेर सोडताना होणारा वाम नरम स्पर्श फील करा. श्वासांप्रमाणे स्वतःला हलकं लाईट फील करा. श्वासांबरोबरच राहा. हळूहळू या श्वासांचं निरीक्षण करा. एक दृष्टा होऊन, साक्षी होऊन या श्वासांचं निरीक्षण करा. आता तुम्ही ऑब्झर्व करणारा, निरीक्षण करणारा दृष्टा आहात. तुम्ही शरीरही नाही, नाही मन, ना तुमचे विचार तुम्ही आहात, ना तुमचा श्वास तुम्ही आहात. या सगळ्यांना बघणारा, निरीक्षण करणारा द्रष्टा म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही म्हणजे या शरीराने, विचाराने, मनाने बांधलेला मर्यादित विचारांचा नाही आहात. एक व्यापक विस्तृत आत्मा आहात. तो सगळं काही बघतो. तो सगळं काही जाणतो. आता तुमचे लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावरती आणा. यावेळी फक्त तिथे जाणीवेने या. फक्त जाणीव करा या जागेची. जसं तुम्ही आकाशाकडे बघता तसं फक्त बघा. आता स्वतःला सांगा, मी विचार नाही, मी निरीक्षक नाही.
विचार येत आहेत आणि जात आहेत, पण तुम्ही स्थिर आहात. आता लक्ष द्या. तुमच्या आत एक शांत जागा आहे, जिथे कोणताही आवाज नाही, कोणताही गोंधळ नाही. ही जागा तुमच्या इंट्युशन पॉवरची आहे. तुमच्या आंतरिक शक्तीची ही जागा आहे. आता स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारा. आज माझ्यासाठी काय योग्य आहे? फोर्स करू नका उत्तर येण्यासाठी, फक्त थांबा. जे काही जाणवेल, एक फिलिंग, एक डिरेक्शन, तेच तुमचं इंट्युशन आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मनात म्हणा, मी माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवते. माझं उत्तर आत आहे. पुन्हा एकदा एक लांब श्वास घ्या आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा लक्ष आज्ञाचक्रावरती आणा. आता स्वतःच्या आयुष्यातली एक सिच्युएशन आठवा, जिथे तुम्ही कन्फ्यूज आहात. दोन्ही आयब्रोच्या मध्ये आज्ञाचक्रावरती लक्ष फोकस करा आणि असा एखादा प्रसंग किंवा सिच्युएशन आठवा, जिथे तुम्ही खूप कन्फ्यूज आहात किंवा अडकलेला आहात, जिथे निर्णय घेणं अवघड आहे. आता त्या सिच्युएशनकडे तिसऱ्या नेत्राने बघा, मनाने नाही. ऑब्झर्व करा. तिथे कोणती भीती आहे का? कोणता इल्युजन आहे का? आता स्वतःला विचारा, ही गोष्ट खरंच खरी आहे का? की हा फक्त माझा बिलीफ आहे?
जे सिच्युएशन मध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायला भीती आहे, ते खरंच अशी भीती आहे का? फक्त माझा बिलीफ आहे, माझं फक्त असं वाटत आहे का? आता इमॅजिन करा, आज्ञाचक्रामधून एक तेजस्वी प्रकाश जातोय. वरून युनिव्हर्स मधून एक तेजस्वी प्रकाश आज्ञाचक्रावरती येत आहे. आणि त्या सिच्युएशन मधले असणारे सगळे इल्युजन, भीती जाळत आहे आणि फक्त सत्य उरत आहे. आता जे स्पष्ट दिसते ते एक्सेप्ट करा, कितीही अनकम्फर्टेबल असलं तरी. आणि मनामध्ये म्हणा, मी सत्य स्वीकारते. मी सत्य स्वीकारते. मी स्पष्ट पाहते. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष द्या. डीप श्वास आत घ्या, हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एकदा लक्ष आज्ञाचक्रावरती न्या. आता तुमच्या आयुष्यातील एक डिसिजन घेऊन जो तुम्ही टाळत आहात तो डिसिजन घ्या. आता इमॅजिन करा, तुमच्या समोर दोन रस्ते आहेत, दोन ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. आता आज्ञाचक्रावरती फोकस करून हे दोन्ही ऑप्शन फील करा. ऑप्शन ए चा जो तुम्ही निवडला आहात तो निर्णय घेतलायत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसं फील होते ते बघा. लॉजिक वापरू नका, फक्त एनर्जी फील करा. आता दुसरा ऑप्शनचा निर्णय फील करा. असं समजा दुसरा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहात. आता त्याचा रिझल्ट आणि त्याची फिलिंग अनुभव करा. कोणता ऑप्शन हलका वाटत आहे,
कोणता हेवी वाटत आहे? बॉडी आणि मन कधीच खोटं बोलत नाही. आता जो हलका वाटत आहे, जो एक चांगली फिलिंग देत आहे, तो एक्सेप्ट करा. आता ठामपणे मनामध्ये बोला, मी स्पष्ट निर्णय घेते. मी स्वतःवर विश्वास ठेवते. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास आत घ्या. हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा आज्ञाचक्रावरती लक्ष आणा. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय निर्माण करायचं आहे, काय मिळवायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे ते स्पष्ट बघा. आता फक्त बघू नका, त्याच्या आतमध्ये एंटर करा. जणू ते ऑलरेडी घडलेलं आहे. तुम्ही ते जगत आहात. जे तुमचं ध्येय आहे, जे तुम्हाला साध्य करायचं आहे, ते ऑलरेडी तुम्ही जगत आहात. ते ऑलरेडी घडत आहे. आता बघा, तुम्ही त्या रियालिटीमध्ये कसे चालत आहात, कसे बोलत आहात, कसं फील करत आहात. आता आज्ञा चक्रामधून एक एनर्जी येत आहे आणि ती रियालिटी तुमच्या आत अँकर करत आहे. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवरती शिफ्ट होत आहात. आता मनामध्ये म्हणायचं आहे, मी अलाइन्ड आहे. मी अलाइन्ड आहे. मी क्रिएट करते. माझी रियालिटी माझ्यामधून तयार होते. आता पूर्णपणे त्या स्टेटमध्ये राहा.
आता तुम्ही तेच आहात. हळूहळू श्वासांवरती लक्ष द्या. हळूहळू प्रेझेंट मोमेंट मध्ये लक्ष आणा. दोन्ही हात एकमेकावरती घासून हळू चेहऱ्यावरती स्पर्श करा. एकदा डोळे फक्त ब्लिंक करा. पुन्हा एकदा दोन्ही हात घासा आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावरती लावा. आजूबाजूला तुमच्या तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ते लक्षात बघा आणि त्यातल्या 3 गोष्टींना ऍप्रिशिएट करा. आजूबाजूच्या 3 गोष्टी बघा, त्यांना ऍप्रिशिएट करा. डोळे ओपन करा. आजूबाजूच्या 2-3 गोष्टी अशा बघा आणि त्यांना ऍप्रिशिएट करा. त्यांच्यातले चांगले गुण मोजा. And say, "This is my moment." Say loudly, "This is my moment." This is my life. Welcome back. Thank you.